हॅलो. हा आम्ही निघतोय आता. वाटेत काहीतरी खाऊन येऊ. बर. हा बर मग ठेवू का? हा हा. अरे रावल्या चल की लवकर चल. थांब की आजाला घेऊनच जाऊ की. आता आणि त्याच्यासाठी थांबायचं वे? मग काय त्याला सोडून जायचंय वे? मी तयार आहे. आणि तसं बी एवढं यानं यायचं असते वे. तर काय बघायला मिळणार आहे त्याला? काहीतरी बघायला मिळालंच की. अरे सगळं आवरले की आता. अरे एवढा येळ काय करतोय तो आता? अरे त्या आर्मीवाल्यांनी बंदुका परत काढून दाखवल्या का काय? अरे किती वेळ लावतोय? थांब की जरा. येईल की ग. आता थांबून तरी काय करणार आहे? तो काय राहायला आलाय वे? त्याचं काय सांगाव बाबा. आत्ताच जाईल त्यांच्या माग माग. मला बी घ्या आर्मीत म्हणत. जाने दे ना शीतल. काय जाने दे? पहिला तो आणे तर दे. तो आजा आता कसं तोंड पाडून येते का नाही बघ. तुला काय माहित? शीतल पवार नाव आहे माझं. तू बघच. आला की आजा. आजा बघितलंस का बंदुका? नाही. मग रणगाडी बघितलं वे? रणगाडी बी नाही. नाही. अरे मग एवढा खुश काय? हा एक कारण. कोणतं कारण? आता काय कारण असेल ग? होय ग कुछ तो. त्या बोक्याला आत कोण भेटली का काय? भेटली असेल तर भेटू दे की. तुला काय करायचंय? असं कसं? मला कळलंच पाहिजे ना कुठे कुठे तोंड मारतोय ते. तसं मला काय करायचंय? मी आपलं नुसतं विचारलं. दीदी चलो ना. अहो ड्रायव्हर काका, गाडी कशाला थांबवली? काय नाही, काच साफ करायची, धूळ बसली खूप. सौर्या, कसलं भारी होतं ना प्रदर्शन. बरं झालं आपल्याला सगळं बघायला मिळालं. ज्यांना बघायला मिळालं नसेल त्यांना कसं वाटलं असेल ना? आपल्याला बघायला मिळालं ना, झालं की मग.
यास्मिन, याला काय झालं? गालातल्या गालात हसतोय. तुला काय करायचंय? तुझ्या हातात काय असेल? आता मला काय माहित, आणि एवढंच माहिती करून घ्यायचं असेल तर विचार की त्याला. मला काय करायचंय? हा काय एवढा खुश आहे? आणि याच्या हातात काय असेल? तेरे को क्या करने का है? असंच. तुम्ही कशाला पाठवायचं खरं? आपण नाही तर जी तुला सोबत पाठवायचं ना. अगं राहुल आणि विक्रम गेलेत त्यांच्या बरोबर. सुन्या पण आहे गाडी बरोबर. अगं तू कशाला काळजी करतीस? त्यांचा फोन आलता निघाल्यात म्हणून. नाना मैं आ गया, नाना मैं आ गया. अरे ध्रुव, बघितलं का प्रदर्शन? कसं वाटलं? बहुत अच्छा. अहो नाना, असलं भारी होतं. मी तर आयुष्यात पहिल्यांदा असलं प्रदर्शन बघितलंय. आणि आपला ध्रुव तर इतका नशीबवान आहे, इतक्या लहान वयात त्याने हे सगळं बघितलं. अहो नाना, आर्मीवाल्यांचं लाईफ कसलं भारी असते. अहो काय सांगू तुम्हाला, आपल्याला बी त्यांच्यासारखं जगता आलं पाहिजे ना. होय होय. म्हणजे अगं म्हणजे आर्मीवाल्यांचा ना रुबाबच आवर असतोय. काय त्यांची ती पर्सनॅलिटी, त्यांची ती वर्दी, ते बॅचेस, त्या बंदुका, वेगळीच छान असते आर्मीवाल्यांची. मला तर आर्मीवाले लई आवडले. मला आर्मीवाला नवरा मिळाला तर लई भारी होईल ना. बरोबर. जा, हात पाय धुवून घ्या आणि जेवून घ्या. जा. नको, जेवाय नको. आम्ही थोडं खाल्लंय खेड शिवापूरला. बरोबर. मग जा, उशीर झालाय, झोपा आता. अहो, ती काय म्हणली ऐकलं का? काय? आर्मीवाला नवरा मिळाला तर लईच भारी होईल म्हणून. अगं नुसती बोलली ती, त्यात काय एवढं? ह्या पोरीच्या मनात काय चाललंय ना, काय कळतच नाही मला. म्हणजे तू का तिच्याबद्दल एवढा विचार करत असतेस? तुम्ही लग्नाला आलेल्या मुलीची आई असता ना, म्हणजे मग कळलं असतं तुम्हाला. खरंय. अगं पण मी पण एका पोरीचा बाप आहे. हे बघ, पोरगी म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा असतोय, तुकडा. अगं मी असा तसा कुणाच्या पण हातात तिचा हात देईन होय. तू नको काळजी करूस. चल, उशीर झालाय. जाम्या, हाँ। हाँ मेरे साथ खाना खाने को. जेवा जेवा. मी भैयांबरोबर कासला जाणार आहे मच्छी खायला. एवढ्या रात्रीचं जायचं काय नडलंय का? आमचं आधीच ठरले. देख तेरी बहन क्या करती, तू क्या करता है? आता मला काय माहिती काय करते. तेरे को मालूम नहीं किधर जाके आई वो? कुठं? पूना को गई थी, पूना को. पुण्याला काय कू? शस्त्र प्रदर्शन देखने को. ती, शीतल, विक्रम सगळे गेले होते. तेरे को भी बोला था मैंने जा करके. यास्मीन, तू भी गई थी क्या? हाँ। मतलब सब लोग गए थे? हाँ. मतलब शीतल, रावल्या, शीतल, विक्या, शीतल, तू सब गए थे? हाँ, सब.
वो सुने का की गाड़ी है ना, वो लेके गए थे। हाँ, और बाद में आजा भी आया था। आज भी आता। तू पागल हो गए क्या? ऐसा क्यों पूछ रहा है? हम सब लोग गए थे, वो शीतल लेके गए थे मेरे को। हाँ, म्हणजे सगळीच गेलता वय? जाम्या, तबीयत ठीक है ना तेरी? हाँ ठीक हूँ। अब्बू, मैं जरा जाके आता हूँ। जल्दी आना। यास्मीन, जाम्या ठीक है ना? उसका तो कुछ मुझे समझ ही नहीं आता। हाँ ना, ठीक है। मैं अगर घर पे होता ना तो मैं भी जरूर आता. तुम्ही सगळे नशीबवान आहात, तुम्हाला हे सगळं बघायला मिळालं. परत कधी असलं ना तर मला सांग, मी पण येईल बघायला. उस शीतल ने जिंदगी में पहली बार अच्छा काम किया है. तुमको वो शस्त्र प्रदर्शन दिखाने को लेके गई थी. त्याच्यामुळे काय तुम्हाला कळून आलं की आपण सुखानं जे इथं 2 घास खातोय ना ते आपल्याला खायला मिळावे म्हणून आपले सैनिक तिथं कशा प्रकारे तैनात असतात आणि त्यांना काय काय करावं लागतं. हाँ अब्बू. चला, तुला हे सगळं समजलं यातच मला आनंद आहे. आजा, अरे किती वाट बघायची तुझी. कुठे गेलतास? पुण्याला गेलतो. अरे मग काय सांगून बिगून जायची पद्धत आहे का नाही? हा, आणि असा सफारीवर गेलतास वे? कुणावर गेलतास? एकटाच गेलतो. मग ती कसलं शस्त्र प्रदर्शन असतं ती बघितलंस का? नाही, बघायलाच नाही मिळालं. म्हणजे बंदुका तोफा काय बघितलंच नाही वे? नाही, अगं मी जास्तवर संपलं होतं. अरे बघायला नाही मिळालं म्हटल्यावर तू तोंड पाडून यायला पाहिजे होतस. पण तू एवढा खुश कायस? कोणाच्या प्रेमाबिमात पडलास का काय? वय, प्रेमातच पडलोय. काय हातात काय? गिफ्ट आहे. जीजे, मी आवरून देवळात जातो झोपायला. अरे खाऊन पिऊन तर जा की जरा. आता काय नको मला जेवायला. पोट भरलंय माझं. आत्ता गो भया, आधीच ह्याला आर्मीची लागीर झाली, आता त्यात प्रेमाची बी झाली का काय? कोण पुरगी घरला घेऊन ते कुणाच ठाऊक. अजिंक्यांना खरंच कोण पोरगी आवडली का काय? आणि हातातलं गिफ्ट ते तिनंच दिलं असेल का? नाही नाही, ती कोण आहे ते शोधलंच पाहिजे. भैया, एक नंबर जेवण होतं बघा. भैया, एवढा कुणाचा विचार करताय? आज्याचा. आज्याचा? त्याचा आणि कसला विचार? टॅलेंट, यू डोंट गॉट इट. आजाला काम लावलं की शीतल खुश होती. होईल तेवढी त्याला कामाला लावा. शीतलला इम्प्रेस करायचे. भैया, आज आपण एक काम केलं असतं ना, शीतल भाभी लईच इम्प्रेस झाले असते बघा. कुठलं काम? भैया, अहो आपण पण शस्त्र प्रदर्शन बघायला पुण्याला जायला पाहिजे होतं. अरे युजलेस जमे, आपण प्रदर्शन बघायला गेलो असतो तर ती कशी इम्प्रेस झाली असती?
अहो भैया आपको मालूम नहीं, वो विक्या, येड रावल्या, यास्मीन, शीतल भाभी ते सुन्या काकाच्या गाडीतनं पुण्याला गेलते प्रदर्शन बघायला. शीतल पण? होय. मग हे आधी का नाही सांगितलं? अहो भैया मला पण मगाशीच कळालं. तरी तो आजा म्हणत होता शस्त्र प्रदर्शन बघायला जाऊ म्हणून. आपण आपली गाडी घेऊन गेलो असतो तर ती आपल्या गाडीतून आली असती. मला जास्त वेळ तिच्या बरोबर राहता आलं असतं, म्हणजे तिला जास्त इम्प्रेस करता आलं असतं. पण तू नाही बोललास. तू लई मोठी चूक केलीस. तर चूक केली म्हणल्यावर शिक्षा फ्री मिळणारच. गोडाऊन. हा, गोडाऊन? अरे गोडाऊन गोडाऊन. टॅलेंट. टेल हिम टू गोडाऊन. जम्या खाली उतर असं म्हणतायत ते. असं होय? अहो मला काय कळालंच नाही बघा. इथनं चांदवडी किती लांब आहे? भैया 60-65 किलोमीटर असेल. इथनं चालत घरी यायचं. हा हा हा. इथनं चालत घरी यायचं. अहो भैया, अहो आता कसं? अहो म्हणजे रात्रीच 1 वाजलाय. अहो आणि इथं गाडी बिडी पण नसते जायला. आता चलती का नाम गाडी. अहो भैया, अहो इथं बिबटे बिबटे पण आहेत म्हणा. अहो मला खाल्लं तर? खाऊ दे, तू त्याच लायकीचा आहेस. अहो भैया सॉरी भैया. नो सॉरी. गावात भेटू आता. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. आर्मीवाल्यांची लाईफ काय असती ना, कसला रुबाब असतोय. मला तर आर्मीतलाच नवरा मिळायला पाहिजे. आपण सगळं प्रदर्शन बघितलं, पण आजाला काय बी बघायला मिळालं नाही. तरी बी तो का खुश असेल? आणि आजाच्या हातात नेमकं काय होतं? आजाच्या बाबतीत नक्की काहीतरी घडले. काय झालं असेल? तसं असताना बरं दिसतं माकड, पण एवढा कशामुळे खुश असेल काय माहित. क्यों दीदी, नींद नहीं आ रही है क्या? हे झोप ना. मला नींद येते का नाही तुला काय करायचंय? चल झोप गप.